नमस्कार मित्रांनो, तर आज चाललो आम्ही जंगलामध्ये डोंबरभेंडी आणण्याकरिता। तर सहज आम्ही पवन दादा यांच्या दुकानामध्ये येऊन सामान खरेदी केले। तर त्या सामानामध्ये काय काय विशाल सरांनी घेतलेला आहे, रेनकोट आणि खाण्याकरिता अजवाईन। तर आपले प्रेम सर यांनी गोड खर्रा म्हणून काहीतरी बनवून घेतलेला आहे। समीर तंबाखू पुडी आणि चुना पुडी घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत जंगलामध्ये। तर भेटूया। सांगितल्याप्रमाणे की आम्ही आज सकाळी डोंबरभेंडी तोडण्याकरिता वेचण्याकरिता या जंगलामध्ये आलो। तर गावावरनं आवडेघाट या गावावरनं 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हा आमचा एक जंगल चालू होते, ज्याचं नाव आहे शेमण्याचा बरड। त्याला शेमण्याची पहाडी असे म्हणतात। कारण आणि हे जे तुम्हाला इथे दगड दिसत आहे हे सगळे वेचलेले आहे। म्हणजे आमच्या पूर्वजांनी असं एक मन करून ठेवली की या ठिकाणी 5 गोटे फेकले तर इथं इंधन आणि ज्या कामासाठी आपण चाललो तो काम पूर्णपणे पार पडतो। आणि चकवा म्हणून एक येते, चकवा म्हणजे आपण जंगलामध्ये भुलण्याचा जो प्रकार आहे त्याला चकवा म्हणतात, तो चकवा लागत नाही। या शेमण्याच्या पहाडीमध्ये इथे 5 गोटे फेकल्याने म्हणून या ठिकाणी एवढे गोटे आजपर्यंत जमा झालेले आहेत। हे आमच्या आजोबा पंजोबा या सर्वांनी इथे गोटे जमा केलेले आहेत, जेणेकरून त्यांचं इंधन किंवा कोणतंही काम तो पूर्णपणे पार पडो याकरता। चला जाऊ समोर, आणखी आपण पाहू की कुठपर्यंत आपल्या डोंबरभेंडी मिळते। मिळूया खूप लवकर। आज आपण या जंगलामध्ये डोंबरभेंडी तोडण्याकरता आलो होतो, पण डोंबरभेंडी मिळाली नाही। तर तत्वतच आम्ही या प्राचीनकालीन मंदिर, इथे कालीचं एक मंदिर आहे टेकाडी आणि सावनेर हा मार्गावर आतमध्ये 2 किलोमीटर अंतरावर हा एक मंदिर आहे। यांची इथनं आंघोळ करून झालं की आपण लगेच त्या मंदिरात जाऊ आणि तुम्हाला मग त्या मंदिराचा लोकेशन दाखवतो आणि लोकेशन कसं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि हा जो नाला आहे, हा नाला त्या मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी लागून खूप सुंदर वातावरणामध्ये हा नाला आणि हा मंदिर आहे। तर समोर तुम्हाला मंदिर दाखवतो। धन्यवाद।